16 जानेवारी 2025 ला 8वे वेतन आयोग म्हणजेच 8 पे कमिशनची स्थापना झाली। स्थापना झाल्यानंतर पुढे 3 स्टेप असतात आणि त्यानंतरच प्रॉपर 8 पे कमिशन म्हणजेच जे वेतन आयोग आहे कुठलाही वेतन आयोग हा लागू होतो। काल कॅबिनेट बैठक झाली आणि या कॅबिनेट बैठकीमध्ये 8 पे कमिशनला ग्रीन सिग्नल देण्यात आलेला आहे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर देण्यात आली आहे, तसेच पेन्शन धारकांसाठी अतिशय महत्त्वाची खुशखबर ही देण्यात आलेली आहे। 8व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी वाढीव पगार कधीपासून लागणार याबद्दलची महत्त्वाची अपडेट कालच्या कॅबिनेट बैठकीमध्ये झालेली आहे आणि तीच महत्त्वाची अपडेट आपण इन डिटेल मध्ये आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। नक्की केव्हापासून 8 पे कमिशन लागू होणार, पुढची स्टेप कधी लागू होणार, त्यानंतर केव्हापासून नक्की पगारवाढ होणार याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। चला तर पाहूयात 8 पे कमिशन बद्दल काल कॅबिनेट बैठकीमध्ये काय निर्णय झाला आहे तो। देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, तसेच पेन्शन धारकांसाठी सुद्धा खुशखबर। केंद्र सरकारने आज अखेर 8व्या वेतन आयोगात म्हणजेच 8 पे कमिशनच्या स्थापनेला अधिकृत मान्यता दिली आहे। आयोगाच्या शिफारशीमुळे देशभरातील सुमारे 1 कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे। आज झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने 8व्या वेतन आयोगाच्या कार्यक्षेत्राच्या अटींना हिरवा कंदील दाखवला आहे। तसेच आयोगाला आपला अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी सुद्धा देण्यात आलेला आहे। यानंतर पाहूयात याच्या समितीसाठी कोणाकोणाच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत। जस्टिस रंजन यांच्याकडून आयोगाचे नेतृत्व करण्यात आले। नव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई असणार आहेत, तर सदस्य म्हणून IIM बंगळुरूचे प्राध्यापक पुलक घोष आणि पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव पंकज जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। यानंतर पाहूयात वाढीव पगार कधीपासून मिळणार। सरकारने दिलेल्या माहितीनुसार आयोगाकडून आलेल्या शिफारशीच्या आधारे वेतन आणि निवृत्ती वेतन वाढ 2027 पासून लागू होण्याची शक्यता आहे। मात्र ही 1 जानेवारी 2026 पासून प्रभावी मानली जाणार आहे आणि उशीर झाल्यास कर्मचाऱ्यांना एरियर म्हणजे स्थगित वेतन देखील मिळणार आहे। 8वा वेतन आयोग कोणत्या मुद्द्यांवर शिफारस करण्यात आलेले आहे, म्हणजेच 8व्या वेतन आयोगाचे कोणत्या मुद्द्यांवर शिफारस करण्यात आलेले आहे ते पाहूयात। देशाची आर्थिक परिस्थिती आणि वित्तीय शिस्त राखण्यासाठी ही शिफारस करण्यात आलेली आहे आणि त्याची गरज सुद्धा आहे। विकास आणि कल्याणकारी योजनांसाठी आवश्यक संसाधनांची उपलब्धता, तसेच नॉन कॉन्ट्रिब्युटर पेन्शन स्कीमच्या आर्थिक भार आणि टिकाऊपणा, तसेच आयोगाच्या शिफारशींचा राज्य सरकारच्या वित्तीय स्थितीवर सुद्धा परिणाम होणार आहे। या 4 ते 5 मुद्द्यांच्या आधारावर शिफारसीवर 8वे वेतन आयोग हे लागू होणार आहे। दर 10 वर्षांनी होतो वेतन आयोगाचा आढावा। केंद्र सरकारकडून दर 10 वर्षांनी वेतन आयोग स्थापन केला जातो, ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्ती वेतन आणि इतर सेवा अटींचा पुनर्विचार सुद्धा केला जातो। 2016 साली लागू झालेला 7वा वेतन आयोग 7 पे कमिशन 1 जानेवारी 2026 पासून प्रभावी झाला होता। त्याच पद्धतीने 8व्या वेतन आयोगाच्या शिफारस 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे। तर तुम्हाला समजलं असेल की 8वे वेतन आयोगाची जी शिफारस आहे ती कधी लागू होणार। तर अभ्यास करता काल जी कॅबिनेट बैठक झाली त्या कॅबिनेट बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की 7 पे कमिशन ही 2016 साली लागू झाली होती, 1 जानेवारी 2016 साली, आणि त्यानंतर जी आत्ताची शिफारस होणार आहे वेतन आयोगाची ती 1 जानेवारी 2026 पासून लागू
होणार आहे। तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून समजलं असेल की 8वे वेतन आयोग कालच्या कॅबिनेट बैठकीमध्ये 8वे वेतन आयोगाला ग्रीन सिग्नल देण्यात आलेला आहे। 2027 ला 8वा वेतन आयोग लागू होणार आहे, तर त्या अगोदर त्याची शिफारस 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे आणि त्यावेळेस सर्व कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे जे पगारवाढ आहे ती पगारवाढ ही केली जाणार आहे। तर सर्वात महत्त्वाची 8 पे कमिशन म्हणजे 8वे वेतन आयोगाबद्दलची सर्वात महत्त्वाची अपडेट होती। तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। हा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।